लवकरच नवीन वर्ष सुद्धा येणार आहे आणि त्याचमुळे आता या पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे। साई दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी दिसते। पुढील 8 ते 10 दिवस शिर्डीमध्ये भाविकांचा ओघ असाच सुरू राहणार आहे। प्रत्येक वर्षी नाताळ सुट्टी आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने शिर्डीमध्ये लाखो साई भक्त दर्शनासाठी येत असतात आणि यावर्षी देखील भाविकांच्या गर्दीने साई नगरी अगदी फुलून गेलेली आहे। तर साई मंदिर परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। पाहूयात। नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती सलग सुट्ट्यांमुळे पर्यटन स्थळांसोबतच धार्मिक स्थळे देखील मोठी गर्दी होताना दिसते। सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे भाविक जे आहे ते आपल्या कुटुंबियांसोबत या ठिकाणी साई चरणी नतमस्तक होण्यासाठी आलेले आहेत। प्रत्येक वर्षी आपण जर बघितलं तर नाताळ आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ज्या सुट्ट्या येतात त्यावेळी साई भक्त शिर्डीमध्ये मोठी गर्दी करत असतात आणि त्याच धर्तीवरती यावर्षी देखील मोठी गर्दी जी आहे ती साई भक्तांची झालेली आहे। साई मंदिराच्या दर्शन रांगांसह शिर्डीतील रस्ते जे आहेत ते देखील साई भक्तांच्या गर्दीने फुलून गेलेले आहेत आणि ही जी गर्दी आहे ही गर्दी लक्षात घेता साई संस्थांनी देखील साई भक्तांचे दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी विविध उपाययोजना केलेल्या आहेत। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर। तर एका बाजूला नववर्ष निमित्ताने साई नगरी फुलून गेलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला कोकणातही यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणात जाताना बघायला मिळतात। नाताळ आणि 31च्या सुट्टीनिमित्त कोकणामध्ये सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी दिसते। यातले अनेक पर्यटक देवदर्शनासाठी जात आहेत आणि रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। दररोज जवळपास 15,000पेक्षाही जास्त भाविक गणपतीपुळ्यात येत आहेत आणि दर्शन घेत आहेत। मुंबई, पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्रातूनही पर्यटक कोकणात दाखल झालेले आहेत। गणपतीपुळे संस्थानाकडून भाविकांसाठी योग्य नियोजन तसंच सुरक्षेची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे। गणपतीपुळ्यामध्ये सुद्धा भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। सुट्ट्यांमुळे पर्यटकांचं देवदर्शन आता सुरू झालेलं आहे। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व भक्त देवाचं दर्शन घेऊन नवीन वर्षामध्ये सुख समृद्धी आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करताना बघायला मिळतात। तर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला सर्व भक्त हे देवदर्शनासाठी जात असले तर दुसऱ्या बाजूला काही पर्यटक मात्र ताडोबामध्ये गर्दी करताना पाहायला मिळालेले आहेत। सलग सुट्ट्यांमुळे ताडोबामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी झालेली आहे। ऑनलाईन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत फुल असून नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक ताडोबालाही पसंती देत आहेत। ताडोबा व्याघ्र प्रकल्प पाहण्यासाठी सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी होते आणि नववर्ष स्वागतासाठी पर्यटकांची ताडोबालाही पसंती असल्याचं दिसतंय। तर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक हे फक्त राज्यातच नाही तर राज्याबाहेर सुद्धा एक्सप्लोर करतायत। शिमला इथं हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली आहे आणि त्यामुळे तिथे पर्यटक आणि स्थानिक नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय। तर नववर्षाच्या स्वागतासाठी सर्व पर्यटक हे वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्याचं आपण पाहिलेलं आहे। आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे टॉप 50 मधून। मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प झालेला आहे। तब्बल 1000पेक्षा जास्त गाड्या अटल टनलमध्ये अडकलेल्या आहेत। हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होते त्यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले। महाराष्ट्रामध्ये पुढील 2 दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। तर मुंबईतील हवामानामध्ये होणारे बदल आणि वाढणारं प्रदूषण हे हंगामी असून पुढील काही दिवस मुंबईमध्ये प्रदूषण असण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी व्यक्त केली आहे।
नाशिकच्या येवला मनमाड परिसरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून धुक्याची चादर पसरलेली दिसते। या वातावरणामुळे रबीच्या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती वाढलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। म्हाडाच्या अर्ज प्रक्रियेला पुन्हा मुदतवाढ देण्यात आलेली आहे। अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळानं घेतलेला आहे। त्यामुळे इच्छुक 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत। दरम्यान आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे आणि आता ही सोडत 31 जानेवारीला काढण्यात येणार आहे। जालन्यामध्ये 17% रेशन कार्ड धारकांचे ई-केवायसी पूर्ण झालेलं आहे। ई-केवायसी साठी 31 डिसेंबरची शेवटची मुदत आहे। ई-केवायसी करण्यासाठी 9 दिवस शिल्लक असून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे। भारतीय एअरटेलने 2016 मध्ये मिळवलेल्या स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 3626 कोटी चुकते केलेले आहेत। या देण्यापोटी त्यांना 8.65% व्याज भरावं लागत होतं। एअरटेलने या कॅलेंडर वर्षामध्ये स्पेक्ट्रमच्या देण्यापोटी 28,320 कोटी रुपये भरलेले आहेत। वाहनधारकांच्या वाहनांची 20 वर्षांपेक्षा जास्त आयुर्मान वैधता संपली असेल तर टॅक्सी परवाना रद्द करून नवीन परवाना काढून घ्यावा, असं आवाहन कल्याण परिवहन विभागातर्फे करण्यात आलेलं आहे। आयुर्मान वैधता संपलेल्या वाहनांची परिवहन विभागाकडून तपासणी करण्यात येते। चोरानं समोर येऊन बंदूक रोखून धरली तरीही बँक कर्मचारी फोनवर निवांत बोलत होता, अशी घणाघाती टीका समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी केलेली आहे। उत्तर प्रदेश आता गुन्हेगारीसाठी नंबर 1 झालेला आहे। योगी सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरनं ते बोलत होते। अंबरनाथमध्ये ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका चोरट्यानं रिक्षा चोरून नेलेली आहे। अंबरनाथच्या बारकुपाडा परिसरामध्ये ही घटना घडली। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने ॲक्टिवा 125 प्रकारची OBD2B अशी दुचाकी बाजारात आणलेली आहे। तिची किंमत 94,000पासून सुरू होते। यामध्ये TFT डिस्प्ले, दिशादर्शक नकाशा आणि होंडा रोड सिनेक ॲप मार्फत ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी अशी वैशिष्ट्ये आहेत। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मध्ये हिट अँड रनची घटना घडलेली आहे। पारगाव स्विफ्ट डिझायर कारने 2 ते 3 वाहनांना उडवलेले। या अपघातामध्ये 9 जण जखमी झालेले। जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरधाव कारने उभ्या असलेल्या स्कूल बसला धडक दिली। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। मोहम्मद जबीर असं मृतकाचं नाव आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील बदापूर येथील एका तरुणाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू झालेला आहे। हा तरुण 18 वर्षीय असून सार्थक बंडू देवडे असे याचं नाव आहे। नागपूर मुंबई महामार्गावर द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळालाय। जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्याजवळ ही घटना घडलेली आहे। चालकानं प्रसंगावधान राखत प्रवाशांना वेळीच खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळलाय। सुप्रसिद्ध गायक शान यांच्या निवासी इमारतीला आग लागली। घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झालं। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं। नववर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळच्या सुट्टीमुळे समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते। मात्र समुद्र ठिकाणी यावेळेस पर्यटकांच्या मृत्यूच्या घटनाही होतात। त्यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना उपजिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आहेत। सर्वत्र क्रिसमसची धूम बघायला मिळते। धुळ्यातील देवपूर येथील चर्चला सुद्धा आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। या डोळे दिपावणाऱ्या विद्युत रोषणाईला बघण्यासाठी नागरिकही आता गर्दी करत आहेत। क्रिसमस निमित्ताने मनमाडच्या ब्रिटिशकालीन चर्चला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। संत बार्नबा चर्च व्यतिरिक्त अन्य चर्च विद्युत रोषणाईने उजळून निघालेले आहेत। महामार्गाची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीचा पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला मारक ठरत आहे। तर या दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हजारो पर्यटक पालघर जिल्ह्यात येत असतात। यावेळी प्रतीक्षा हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिक करीत असतात। मात्र महामार्गाच्या कोंडीमुळे बुकिंगमध्ये 20% घट झालेली आहे।
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरनं होणारी सर्व उड्डाणं आता नव्या टर्मिनलवरनं होणार आहे अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक तयारीचा आढावा मंत्री मोहोळ यांनी विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून घेतलेला आहे. NMMTच्या वतीने नवी मुंबईतून अटल सेतूवरनं मंत्रालय गाठण्यासाठी 2 बस सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र या बसचे तिकीट दर जास्त असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवली. प्रवासी वर्गाचा अल्प प्रतिसाद पाहता परिवहन उपक्रमाने बसचं भाडं कमी करून प्रवाशांना दिलासा दिलाय. रायगडमधल्या JSW कंपनीनं पोलाद निर्मितीच्या कारखान्याचे विस्तारीकरणाला सुरुवात केली. मात्र याचा फटका शेतकरी आणि मच्छीमारांना बसतोय. या परिसरातून जाताना उडणारी धूळ फुफ्फुसांमध्ये जात असल्याने गंभीर आजारांचं प्रमाण वाढत चालल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू येथून संगमनेर येथील बोटा या गावी हेलिकॉप्टरने नेण्यात आला. यंदा संत तुकाराम महाराजांचे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव वैकुंठ गमन वर्ष आहे. या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यावर टपाल तिकिटाला मंजुरी मिळालेली आहे. 2027च्या वार्षिक अंक कार्यक्रमामध्ये त्याचं प्रकाशन होणार आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून तिकिटाला मंजुरी मिळाली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी नोटीस बजावली. नोटीसमध्ये चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याचे आदेश दिलेत. चेंगराचेंगरी मृत्यू प्रकरणामध्ये पुन्हा एकदा अल्लू अर्जुनची चौकशी करण्यात येणार आहे. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 126व्या जयंतीनिमित्त अमरावतीमध्ये 25 डिसेंबरला राज्यस्तरीय केळी परिषद आयोजन करण्यात आलेलं आहे. यावेळी शिवाजी कृषी महाविद्यालयामध्ये केळी परिषद होणार आहे. डिसेंबरमध्ये बँका 5 दिवस बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून या सुट्यांची घोषणा केली. 24 डिसेंबर ते 29 डिसेंबरपर्यंत बँका बंद असणार आहेत. मात्र या सुट्या सर्व राज्यांमध्ये समान नाहीत. काही राज्यांमध्ये यापैकी काही दिवस कामकाज होणार आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्याने आदिवासी आणि दुर्गम परिसरातील महिलांना काही प्रमाणामध्ये आधार मिळाला. मात्र जीवनावश्यक वस्तूंचे भाव कडाडल्याने लाडक्या बहिणींना महागाईचा फटका बसलाय. सुमारे 35,000 लाडक्या बहिणींचं आर्थिक बजेट कोलमडलंय. आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात. या मनपा निवडणुका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार का असा सवाल उपस्थित झालाय. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावरून असे संकेत तर मिळालेले आहेत. मनपा निवडणुकांसाठी आता उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकांची सत्र सुरू आहेत. उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण आढावा घेतायत. मनपा निवडणुकांसाठी आता उद्धव ठाकरे हे ॲक्शन मोडवर आले असून ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकांची सत्र सुरू झालेली आहेत. गेल्या काही दिवसांची जर वक्तव्य पाहिली संजय राऊतांची तर त्यावरून हे सूचित होत आहे की हो, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वबळावर मनपा निवडणुका लढू शकतो. या संदर्भात अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी गिरीश कांबे आपल्यासोबत उपस्थित आहेत. गिरीश, मनपा निवडणुका उद्धव ठाकरे स्वबळावर लढतील असं म्हटलं जात आहे. किती आव्हानात्मक असेल हे? विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरे गट आहे तो ऍक्शन मोडवर आलेला आहे आणि बैठकांचं सत्र सुरू आहे. याआधी महिनाभर आधीच उद्धव ठाकरे यांनी निरीक्षक नेमले होते. त्यांना 36 विधानसभा मतदारसंघातील आढावा आहे तो द्यायला सांगितला. त्याचा अहवाल सादर करायला सांगितला. त्यानंतर 21 तारीखच्या बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये अनेकांनी मतं व्यक्त केलीत की आपण स्वबळावर लढलं पाहिजे. मात्र या सगळ्या संदर्भात पुन्हा एकदा 26 तारीख ते 29 म्हणजे 26 डिसेंबर पासून 29 डिसेंबर पर्यंत उद्धव ठाकरे आहेत ते मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत पुन्हा एकदा या सर्व पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ते ऐकून घेणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा निर्णय आहे तो जाहीर करतील. मात्र पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालामध्ये आणि 21 तारीखला झालेल्या बैठकीत स्वबळावर लढण्याचं देखील मत व्यक्त केलं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमका काय निर्णय घेतात हे देखील पाहावं लागेल. सध्या तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित आहेत. आता अधिकृत अद्याप तरी त्यांची भूमिका जाहीर होईल. तर सध्या तरी एकत्र आहोत. मात्र मनपा निवडणुकांच्या वेळी काही वेगळी भूमिका घेतलं तर काही नवल वाटायला नको. धन्यवाद गिरीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर बैठकांची सत्र एका बाजूला सुरू आहेत आणि मनपा निवडणुकांसाठी आता
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा चांगलाच ॲक्शन मोडवर आल्याचं आपण बघतोय. वेगवेगळ्या ठिकाणाहून पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडनं एकूणच अहवाल मागवला जातोय आणि या संदर्भातली अधिकची माहिती आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. तर 26 डिसेंबर रोजी बोरिवली, दहिसर, मागाठाणे, दिंडोशी, चारकोप इथं बैठका होणार आहेत. त्यानंतर 27 डिसेंबरला अंधेरी पश्चिम आणि पूर्व यासोबतच विलेपार्ले आणि कुर्ला या ठिकाणांसाठी बैठका होणार आहेत. 27 डिसेंबरला वांद्रे पूर्व आणि पश्चिम यासोबतच चांदिवली आणि कलिना इथे बैठक होणार आहे. 28 डिसेंबर रोजी मुलुंड, विक्रोळी, भांडूप, अणुशक्तीनगर आणि चेंबूर, सायन या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहे. आणि 29 डिसेंबर रोजी धारावी, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा या ठिकाणी बैठका होणार आहे. आपण जर एकूणच बघितलं यामध्ये तर ज्या पद्धतीने विधानसभा आहेत त्या विधानसभा निहाय या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत आणि विधानसभा निहाय एकूणच त्यांची रणनीती, उद्धव ठाकरेंची रणनीती पुढे सरकणार असल्याची माहिती, अंदाज यावरनं एकूणच येतोय. आपला नेता आमदार व्हावा म्हणून कार्यकर्ते जीवाचं रान करतात. अशाच एका कार्यकर्त्याचा कृतज्ञता सोहळा कोपरगावमध्ये पाहायला मिळाला. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे पुन्हा आमदार व्हावेत यासाठी भोजडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच सलीम शेख यांनी 7 महिन्यांपासून पायात चप्पल न घालण्याचा संकल्प केला होता. पुन्हा आमदार झाल्यानंतर कृतज्ञता सोहळ्यामध्ये आशुतोष काळे आणि त्यांची पत्नी चैताली काळे यांनी मंचावर या कार्यकर्त्याचे पाय धुवत त्याच्या पायात चप्पल घातली आहे. आपल्या नेत्याच्या हस्ते संकल्पपूर्ती होत असल्याने सलीम शेख यांनाही गहिवरून आलं. मी पुन्हा एकदा सलीम शेख यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो सर्व आणि हा कार्यकर्ता आज आदरणीय. यानंतर आणखीनही काही बातम्या बघायच्या आहेत न्यूज पॉइंट 20 मध्ये. खाते वाटपानंतर मंत्र्यांची बंगले आणि दालन वाटपावरनं सुद्धा धुसफूस सुरू झालेली आहे. विश्वासात न घेता दालन तसंच बंगल्यांचं वाटप करण्यात आल्याने अनेक मंत्री नाराज आहेत. मंत्रालयामध्ये दालनं उपलब्ध नसल्याने 3 राज्यमंत्र्यांची कार्यालयं थेट विधान भवनामध्ये थाटण्यात आलेली आहे. तेव्हा बंगले आणि दालनं वाटपानंतर आता काही जणांनी ते बदलून देण्याची मागणी केलेली आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या नाराजीनंतर ते बदलून दिले जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारला 237 आमदारांचं स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे आमदार रुसवा फुगवा काढून समजूत काढावं असं काहीच करावं लागणार नाही असं अजित पवार म्हणाले. तसंच मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत. त्यामुळे त्यांचा रोख भुजबळांवर होता असं म्हटलं जात आहे. शिवसेना शिंदेगडाचे आमदार तानाजी सावंतांच्या 2 पुतण्यांना अज्ञात व्यक्तीकडनं धमकीची चिठ्ठी पाठवण्यात आली. तुमचाही संतोष देशमुख मस्साजोग केला जाईल अशी धमकी यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे धाराशिवमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आमच्याकडे मानपमान मनामध्ये होतो त्याचं संगीत मीडियामध्ये वाजत असतं असं फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तार खातेवाटपावरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केलेली आहे. संगीत मानपमान चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये ते बोलत होते. माझ्या वडिलांना जसं मारलं तसंच आरोपीला सजा द्या अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखनं केलेली आहे. त्याचबरोबर आरोपींना सजा देण्यासाठी सर्वांनी साथ द्या अशी भावनिक साथ सुद्धा तिने घातली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक होती. त्यामुळे बटाटा, शेवगा आणि मटारच्या आवकेमध्ये वाढ झाल्याने त्यांचे दर स्थिरावले. सोलापूर बाजारामध्ये कांदा बाजारभावामध्ये घसरण सुरू झालेली. लाल कांद्याची 47,000 क्विंटलची आवक झाली तर लाल कांद्याला कमीत कमी 1,350 सरासरी दर मिळाला. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी खासदार ओमराजे निंबाळकरांनी केलेली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे पत्राद्वारे या संदर्भात मागणी केलेली आहे. सध्या कांदा पिकावर 20% निर्यात शुल्क आकारला जातोय. जालना जिल्ह्यातील सीसीआयच्या 8 केंद्रांवर जवळपास 2.5 लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी अद्यापही कापूस विक्रीसाठी आणलेला नाही. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस अजूनही शेतकऱ्यांनी घरातच साठवून ठेवल्याचे चित्र पाहायला मिळतंय.
आता बातमी आहे पूजा खेडकर प्रकरणासंदर्भात बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झालेली आहे. पूजा खेडकरकडनं सुप्रीम कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे. पण सुप्रीम कोर्टाला सध्या सुट्ट्या असल्यामुळे कोर्टामध्ये जाण्यासाठी पूजा समोर मोठ्या अडचणी आहेत. कोर्टाला सुट्ट्या असल्याने कोर्ट फक्त अतिमहत्त्वाच्या प्रकरणावरच सुनावणी देत आहे आणि हे प्रकरण किती महत्त्वाचं आहे हे पूजाच्या वकिलांना कोर्टात पटवून द्यावं लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे आणि त्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी ती सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे. मात्र सुट्ट्या असल्यामुळे नक्की काय घडेल, सुप्रीम कोर्ट ही याचिका दाखल करून घेईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान ही याचिका किती महत्त्वाची आहे हे पूजाच्या वकिलांना पटवून द्यावं लागणार आहे. पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. अटकपूर्व जामिनासाठी पूजाने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता. मात्र तिचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आता पूजाने पुढे एक पाऊल टाकत सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करणार असल्याची माहिती समोर येते. मात्र सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या असल्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. आता बातमी आहे मनोरंजन विश्वातून. झुकेगा नहीं साला असं म्हणणाऱ्या पुष्पाच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. कारण हैदराबाद पोलिसांकडूनच थोड्याच वेळात अभिनेता अल्लू अर्जुनची चौकशी केली जाणार आहे. पोलीस चौकशीसाठी अल्लू अर्जुन घरातून रवाना झालाय तर संध्या थिएटरमध्ये झालेल्या